आम्हाला खूप भारी भारी गाणी ऐकायला भेटतात आज. एक एक क्षण आमच्यासाठी खूप सुंदर बनवणाऱ्या मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण जाणार आहे अलिबागला. दुपारी निघायचंय कारण मित्रांनी आपल्याला प्लॅनिंग केलेली आहे, फक्त आपल्याला जायचंय. आता मी जॉब तर भरलेला आहे गाडीमध्ये आणि एक मागच्या कंपनीमध्ये सोडायचं ते. फक्त सोडून झाला की लगत अजून एक दोन भाडे आहेत, पटापट मारायचे आणि दुपारी लगत निघायचं. आपल्याला तयारी पण करायची, अजून पॅकनी काय घेत भरली नाही. आजचा दिवस आणि उद्याच्या दिवसासाठी फक्त चाललोय आपण. हा एक जॉब होता, हा एक जॉब झाला आता इथं खाली करून, आणि तो जॉब खाली करून झाल्यानंतर आता सेकंड लगच इथं वापस दुसरा मटेरियल भरायचं होता मला. पण एक दोन आणि एक तिकडे लांब आतमध्ये हा एक आहे, तो पटापट गाडीमध्ये भरू आणि खाली करू आणि लगत निघू आपण अलिबाग. आज काही आता आपण आपल्या जिथे कंपनीमध्ये गाडी असते तिथे गाडी लावलेली आहे आणि आता आपण निघालोय. आणि आपले बंटी भाऊ वाट बघतात हल्ली. चलो धागाड निघा इकडे. हो, सुरुवातच अशी फुल एन्जॉय मध्ये झालेली आमची आणि हीच मजा असते मित्रांबरोबर जायची. तर मी पण नाही बोलू शकलो नाही कारण मला भरपूर काम होते. आता जस्ट मी गाडी पण लावून आलोय कंपनीमध्ये. मला भाडे तर भरपूर होते आजच्या दिवसात, पण मित्रांसोबत जाण्याची वेगळीच मजा आहे. भरपूर म्हणजे महिना दीड महिना झाला असेल ना बाहेर नाही गेलो कुठं. तर आता हा निघालाय टाइम, तर निघून जाऊ. गणपती बाप्पा चौघ जण आहेत. आमचा एक मेंबर तरी पण आला नाहीये आणि तरी चौघ जण तर आम्ही आहे. आणि चौघ जण नेहमी असतोच. छोटा आहे, सॅम आहे आणि दादा तर मी. तुम्ही तर आम्हाला ओळखतात दोघांना पण. हॅलो गाई. तर चला आता आपण निघूया. रस्त्यालाच आहेत आता. आम्ही आता आलो अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आहे अलिबागला. आणि किती किलोमीटर झालं असेल तरी 60 किलोमीटर आलेलो आहे आम्ही. आणि रस्त्यात येताना आता तर चौघ मित्र असलं म्हणजे काय एन्जॉय असणार तुम्हाला माहिती आहे. पण आमच्या खास करून सॅम भाईनी काय बोलतात त्याला भाई? सॅक्सोफोन. सॅक्सोफोन. सॅक्सोफोन कायला नावच लय गत्रे भाई, सॅक्सोफोन बोलतात त्याला. तर सॉरी. तर भाऊ आमचा हा ब्रास बँड मध्ये असतो आणि एक हाऊस म्हणून जात असतो. त्याला गरज नाही या सगळ्या गोष्टी करायच्या, पण तो एक हाऊस म्हणून जातो. आणि ही कला जी आहे ना ही खूप म्हणजे खूप चांगली कला आहे. कारण आम्हाला तर असं कोणाला दादाला मला ह्या गोष्टी नाही जमत, पण एकट्यात असो या मित्रांच्यात असो आता आम्हाला खूप छान गाणी वाजवून दाखवलं त्यांनी. आणि आता वापस एकदा गाणी वाजवून दाखवणार आहे आमच्यासाठी सर्वांसाठी. खूप सुंदर भाऊ, लाजवाब. आणि खरंच आज आमचा अलिबाग मध्ये एवढा खतरनाक टाइम जाणार आहे ना, खूप जबरदस्त टाइम जाणार आहे. कारण आमच्या बरोबर असा व्यक्ती आहे की आम्हाला आज म्हणजे एक एक क्षण आमच्यासाठी खूप सुंदर बनवणार आहे. आणि गाणी तर आपण भरपूर ऐकतो. आपल्याकडे स्पीकर पण ऑलरेडी गाडीमध्ये पडलेला आहे JBLचा. त्याच्यानंतर या गाडीमध्ये पण एक नंबरचा सिस्टम लावलेला आहे, DDचा सिस्टम लावलेला आहे. आणि DD म्हणजे छोटा ब्रँड नाहीये, ऑडिओ सिस्टम मध्ये खूप जबरदस्त ब्रँड आहे DD. तर ह्या गाडीमध्ये पण खूप जबरदस्त सिस्टम लावलेला आहे. पण ह्याच्या समोर, या DD समोर पण आपला जो लाईव्ह भाई, त्याची मजाच वेगळी आहे भाई. आणि तुम्ही पण ऐकलं असेल, तुम्हाला खूप छान वाटलं असेल. तर असाच प्रवास आमचा आता चालू आहे.
आजच्या प्रवासामध्ये संगीताची मेजवानी 101 आणि खतरनाक असे गाणे आम्हाला खूप भारी भारी गाणे ऐकायला भेटतात. फायनली आम्ही आता मच्छी मार्केटमध्ये पोहोचलो आणि मच्छी मार्केटमध्ये पोहोचल्यापासून सर्वांची मागणी आहे की कोणतं तरी गाणं वाजव म्हणून. हा गाणी वाजवा ना. काय माझी नव्हती आता दुसरं गाणं एक दोघ जण असते ना ते आणखी उठून खूप भारी वाटला होता. पण सर्व मच्छी मार्केट पूर्ण खाली आहे कारण इथं मच्छी मार्केटचं काम चालू आहे त्याच्यामुळे मच्छी मार्केट पूर्ण खाली आहे. तर पापलेट बघतो आम्ही आणि चालले थोडं बार्गेनिंग चालू आहे आमची. पण इथे एक गोष्ट आम्ही बघितली की अलिबागमध्ये म्हणजे जेव्हा लग्न हल्दी असतात आपली पण हल्दी लग्नांमध्ये तर आपले डायरेक्ट मटन बिटन असतं पण इकडे खूप मच्छी बिच्छीचा प्रकार जास्त असतात. तर प्रत्येक जण आहे ना इथे हल्ली सुकट साफ करायला लावले कारण ही त्यांच्या हल्दीमध्ये कालवणासाठी बनवली जाते. तर सर्वांची तयारी चालू आहे त्याची आणि बरेचसे जण 1 2 3 सर्वजण मस्त म्हणजे साफ करतात आणि बरेचसे जण रस्त्यात बघितले आम्ही की बसल्या बसल्या मस्त की साफ करतात. तर ही एक मदत असते म्हणजे कार्यक्रमामध्ये. मावशीने आम्हाला चांगल्या रेटमध्ये आम्हाला 9 पीस दिलेले आहेत. आता सर्वात पहिले आम्ही पापलेट घेतलेले आहेत. आता येऊ नक्कीच देवनी बोलवत नक्कीच या खरंच या नवरात्र मध्ये आईचा जाम आम्ही हे करतो. जाम 10 दिवस मार्केटला नाचतो पालखीला नाही. हे नवरात्र मध्ये ना 9-10 दिवस असेल ना तेवढेच नाचतो मी बाजारात. हा तिच्या लॅम आम्ही बाजारातून विकत आणलेला आहे सगळ्या मिळून लावतो खास. गिरेक नसता का नाचायला धावतो सगळ्या ज्या मच्छी बिच्छी घेऊन कोण गोली घेतील कोण पापलेट घेतील कोण हलवे घेतील नाना तऱ्हाचे पापलेट घेतलेत आणि अजून दुसऱ्या काय काय मच्छी घ्यायचे बघू. पण मार्केट फारसा भरला नाही. हे आहेत सगळे कालवे आणि आहेत चिंबोऱ्या. आता आम्ही घेतले सुरमई आता आणि मावशीकडे गुगल पे नाही. हे कॅश दे भाई गुगल पे रे मावशी ग. तर मित्रांनो आता आम्ही मच्छी घेतलेली आहे. इकडं सुरमई आणि पापलेट आहे आणि आता मटण घ्यायचे आणि भरपूर फिरलो आणि एन्जॉय केला आम्ही आतमध्ये मच्छी मार्केटमध्ये. पण आता चाललोय डायरेक्ट नागाव चलो. फायनली पोहोचलो आपल्या नागाव बीचला आणि तशी बोर्ड पण बघू शकता आपले नागाव. आणि आता नागावचा बीच इथे. तर भाऊने आम्हाला नागावचा बीच दाखवायला आणलाय आणि इथेच कुठेतरी आता रूम वगैरे बघणार आहे आम्ही राहायला. आणि टर्न घेतोय आता. इथं जवळ रूम बीच आहे जे लाईट आले इकडनं. सकाळी आपण बीचवरती जाऊच. आता तर सध्या काय विषय नाही बीचचा पण
आता रूम घेऊ पहिले. रूम घेतल्यानंतर जेवण वगैरे बनवू, मस्तपैकी जेवण वगैरे करू. पण रात्री बीच वरती फिरायला रात्री सुद्धा जाऊच आपण आणि सकाळ तर एन्जॉय करणार फुल. आणि आता पहिला रूमचा बंदोबस्त चाललाय आमचा. तर भाऊ आमचा इकडे भाऊने काहीतरी सर्च केलेलं आहे रूमसाठी. चाललं आता रूमचंच सर्चिंगमध्ये आहे, शोधतोय रूम. तर फायनली मित्रांनो आता आम्ही एक रूम आम्हाला भेटलेला आहे नागावमध्ये, शिवसंतोषी म्हणून. तर खूप जबरदस्त कॉटेज आहे इथं. पण खालती पण रूम आहेत, वरती पण रूम आहेत आणि आम्हाला वरतीच रूम भेटलेला आहे. पण आता पोरं बोलतात की इथं खालती जेवण वगैरे बनवू. तर सॅमने आमच्या पहिले टेबल लावायला घेतले. सध्या जेवण वगैरे आमचा सॅम म्हणजे आमचा जेवण वगैरे बनवण्यामध्ये एक नंबर माहीर आहे. कारण आमचा मेन कुक आहे आमचा सॅम. आणि आम्ही त्याला मदत करतच असतो, म्हणजे असं काय नाही, सर्वच जण. छोट्या पण आमचा आहेच. आणि गाडी वगैरे पार्क केली. आता इथं जेवण वगैरे बनवू आपण मस्तपैकी. आणि टेबल वगैरे तर लावले. आपल्या गाडीमध्ये पण एक टेबल आहे. तर आम्ही गाडीमध्ये सर्व प्रकारचं सामान घेऊन येत असतो नेहमी. तर दाखवतो तुम्हाला पण गाडीमध्ये काय काय सामान आहे. तरी मला टेंट नाही आणला आणि रूम घेतलाय फक्त, ते पण राहण्यासाठी. तर हे आहे आम्ही जिथे रूममध्ये राहिलो आहे, म्हणजे जिथे रूम घेतला आम्ही तिथला हा ॲड्रेस आहे. आणि खूप मस्त हा कॉटेज आहे इथला. रूम वगैरे खूप भारी आहेत. आणि मित्रांनो आता आम्ही जेवणाची तयारी चालू आहे. पहिला चाललाय आपला मस्तपैकी सलाडचा तयारी, लॉंग सॅलेड. त्याच्यानंतर इकडं पॉपलेट आणि सुरमे वगैरे मस्त मसाला लावून ठेवले. आणि यावेळेस मटन नाही भेटला आम्हाला, खूप टाइम झाला. त्यामुळे आता पापलेटचे डोके काढलेत आणि त्यांची आता ग्रेव्ही मस्त एक रस्सा बनवायला लावले आमच्या सॅम भाईने. आणि आम्ही बाहेर जेव्हा पण जातो तेव्हा आम्ही जेवण स्वतःच बनवत असतो. एकदम मस्तपैकी असं आता पापलेटच्या डोक्यांचा रस्सा बनवायला लावले आम्ही, ग्रेव्ही. फायनली आमची आता ग्रेव्ही तयार झालेली आहे एकदम मस्तपैकी. आता पहिला लसूण मारायला लावले. लसूण मारून झाला का लगेच बोटी मारू, लगेच पापलेटची नाही तर सुरमईची. हा सॅम भाऊचा एकदम जबरदस्त नादच ना. सॅम भाऊचा मसाला कसा लावायला लागला, एक नंबर काम. सर्व जुगाड़. ओ माय गॉड, ये देखो भाई, फॅन की भी तयारी. कैसा काम आहे, डिमांड का काम. एकच नाम, हे आमच्या भाऊला लागतच फॅन, कुठं पण जाऊ दे. त्याकडे भरपूर गोष्टी असतात, असा बल्ब, पॉवर बँक, हे सर्व चुला सगळं साथ मध्ये ग्रुप मध्ये असतं. जे एक नंबर वस्तू. आणि आता मस्त की पापलेट फ्राय करायला लावलेलं आहे सॅम भाऊ. आणि मस्तपैकी सॅम भाऊनी मसाला लावलेला आता. आणि खरंच खूप छान बनवतो आमचा सॅम भाऊ. एवढा भारी जेवण बनवतो ना की खूपच जबरदस्त जेवण बनवत असतो सॅम भाऊ आमचा. खात नाही नुसते बोटा चुकत बसाल, एवढा भारी जेवण बनवतं. तर कमी करा. बघू शकता पॉपलेट पलटी मारलाय, पण मसाल्याने जरा पण मसाला सोडला नाही. अशी ही कला आमच्या सॅम भाऊ मध्ये आहे. नादच नाही करत आमच्या सॅम भाऊचा. आणि भाऊने आता आणलेत घावणे. आम्ही घरनं घावणे वगैरे पण घेऊन आलेलो आहे. ला जवाब. एक नंबर. आणि खूप सुंदर असा हा पापलेट आपल्याला फ्राय झालेला आहे आता. आणि मेजवानी इकडे फुल गाणी बिणी आमचे चालू आहेत. लाए मेरे दिल को जरा कीजिए हो मेरे.
पण सॅम भाऊचा नादच नाही भाऊ. आता पण भाई जबरदस्त एकदम फोन वाजून एक नंबर आम्हाला एंटरटेनमेंट केलेलं आहे. त्याला नावच लय खत्री आहे भाईचा. मित्रांनो, आम्ही गाणी तर भरपूर ऐकले, पण माझा फेवरेट एक गाणं आहे, ब्रास बँड असतात ना, त्याच्यामधलं माझा फेवरेट गाणं. सॅमला गाणी वाजवायला सांगणार आहे, आणि जर खरंच तुम्हाला जर हा गाणी आवडत असेल तर कमेंट मध्ये कळवा, कारण ब्रास बँड मधला सर्वात भारी गाणं हा आहे. वा वा वा, लाजवाब. सॅम भाऊ छान गाणं आहे, रिअल गाणं पण हा खूप छान गाणं आहे, आणि तू वाजवला पण हा खूप छानच वाजवलेला आहे भाऊ. एकच नंबर भाई, सलूट आहे भाई, तुला सलूट आहे. एक नंबर. आमच्या बंटी भाऊ तर नुसता असाच करत हा, नुसता बस 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 बस. खूप छान, खूप छान, एवढा भारी. हे भाई पण एकदम शांत झालता, कारण गाणंच तसं आहे, तो रिअल गाणा पण एवढा भारी गाणं आहे ना, यो रिअल गाणा पण एवढा भारी आहे, जबरदस्त. हाड आहे पण लय हाड आहे. आता ही आमचा आलेले सुरमई फ्राय, आणि जबरदस्त अशी फ्राय झालेली आहे, आणि सॅम भाऊ खरंच लाजवाब सुरमई भाई पण फ्राय लय भारी केलेली आहे. पापलेट एवढा भारी झालता, अजून पापलेट आमचं बाकीच आहेत, आणि आम्ही अजून डीप फ्रीज मध्ये ठेवलेत, कारण आम्ही चौघच जण आहे, जास्त काय खाणार तर नाही, आम्ही खाण्याचे जास्त शौकीन नाहीत, पण खाणार असा पक्का नाही, पण खाणार आम्ही असा. आणि सलाड वगैरे आयटम आहेत आपला. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय बीच वरती फिरायला, आणि आता हा जर रात्रीचा बीच असा ऑलमोस्ट 12:16 झालेले आहेत, आणि रात्री बीच वरती फिरायला आलोय. जेव्हा पण आम्ही अलिबागला आलोय तेव्हा आम्ही बीच वरती फिरायला आलोलेच आहे, आणि सर्व फुल एन्जॉय करतात. आमचे भाऊ आहे श्री भाऊ, आपण छोटे आहे, त्याच्यानं आमचं लाईट धरून इकडे भाई, लाईट बॅन भाई एक नंबर. यांनी भाई मजा आणली भाई यार, फुल मजा आणली, फुल मजा म्हणजे फुल मजा. आणि बीच एकदम मस्त, आणि भरपूर पब्लिक आहे इकडे, पण पुढे पण पब्लिक आहेच, म्हणजे इकडे आहेच पब्लिक, आणि खूप भारी वाटतं आज, म्हणजे रात्री बीचवरती फिरायला भारी वाटतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आपला अलिबागमधला, आणि मस्तपैकी झोप पण चांगली झाली, जेवण वगैरे रात्री लेट जेवलो, बीचवरती रात्री फिरायला गेलेलो, आणि आता जस्ट उठलोय, फ्रेश झालोय, आणि आता चालू आपण बीचवरती फिरायला, म्हणजे अंघोळ वगैरे तिकडेच करू. आणि खूप जबरदस्त असा हा आम्हाला रूम भेटलेला आहे, तशी कॉटेज आहे, आणि गाडी वगैरे तिकडे लावली आपली. ही पण एक आपली इकडची गाडी शेलूची आहे, आणि खूप छान आहे. आणि रूम मध्ये मस्त आम्ही चौघच जण होतो, छोट्या, जबरदस्त चांगला रूम भेटला, म्हणजे व्यवस्थित. तर छोट्या सकाळी सकाळी मस्त आहे की मजा घेता येत आहे.
आणि आता चाललोय आम्ही बीचवरती. तर पहिले एक टोपी वगैरे गॉगल वगैरे काढतो, कारण ऊन असणार भरपूरच. रात्री पण आलेलो आणि नागाव बीचला आले. मस्त पैकी ना बाजूलाच नागावचा बीच आहे, समोर जाता पुढे. तर आता बीच जवळ आलोय आणि नाश्ता करायला एक ठिकाणी पहिला थांबलोय, साईराज कोकण कट्टा. काय येतं खाली काय नाही, छोट्या काय काशील मिसल पाव कांदे पोहे. चलो, तर पहिले सर्वजण बोलतात नाश्ता करू आणि नंतरच पुढे जाऊ आपण बीच वरती मजा करायला. सॅम बाई काय बोलतो बघू. आता नाश्ता करूनच जायचा ना? एकदम मस्त नाश्ता करूनच जाऊ. चला, तर आता मस्त फटाफट नाश्ता करतो भाऊ. तर मिसल मागवले, मिसल पण छान होती. ऑमलेट, पोहे आणि मस्त, एकदम मस्त जबरदस्त नाश्ता. म्हणजे वाटणार एवढा भारी भेटत, चांगला नाश्ता भेटला. आणि आता पोचलोय आम्ही बीचवरती आणि जबरदस्त अशी गर्दी आहे सध्याही आणि फार पब्लिक कमी आहे, कारण अजून टाइम जास्त काय झाला नाही. पण मी तर चाललो नाही. हा भरती आहे ना रे. आता बीचवरती मजा करायची आहे, तर त्याआधी जरा मोबाईल वगैरे कॅमेरा वगैरे सर्व आपला लॉकरला ठेवून देतोय आणि चालू आता लॉकरला ठेवतोय. कुठले आहेत लॉकर यांचे, एक वस्तू ठेवली. आता आलो बीचवरून, खूप मजा केली आम्ही. कॅमेरा वगैरे काय घेऊन जाऊ शकत नव्हतो, कारण तिथे ठेवायला जागा नाही. फुल एन्जॉय केला आणि काकांकडे आम्ही मोबाईल आणि पॉकेट वगैरे कॅमेरा वगैरे सर्व आम्ही ठेवला होता. मग आता सॅम भाऊ फुल मजा केलेली, सॅम भाऊनी पण आमच्या आणि श्री भाऊ सर्वच फुल मजा केली, फुल मजा केली सर्वांनी. आणि आता काय भाई, आता पुढचा प्रोग्रामचा काय, कसं काय? काय बोकऱ्याचं मटण आणि आहेत पापलेट. बायको आपल्या नवऱ्याला बोलते, अहो आज रविवार आहे, तुम्हाला कोंबडा बनवू का? तो नवरा बोलतो, मला काही कोंबडा बिंबडा बनवू नको, मी माणूसच बरा आहे. आता बीच वरून आल्यानंतर मस्तपैकी आम्ही आता मच्छी वापस फ्राय करून झालेली, ऑलमोस्ट मच्छी खतम झालेली, आम्ही खाऊन झाले. तर मच्छी फ्राय पण केली, त्याच्यानंतर मटन वापस तयार झालेलं आहे, भात पण तयार झाले आमचा. मस्त जेवू आणि घरच्या रस्त्याला निघू वापस आपण. आणि सॅम भाऊनी खरंच रात्रीपेक्षा आता तर लाजवाब मच्छी बनवलेली आहे. मटन तर झालेलं आहे ऑलमोस्ट तयार. उभ्या अजून पुढे काय कसं काय जेवणावर समजेल आपल्याला, नाही तर श्यामच्या आज घालू उपटी. फायनली मित्रांनो आता आम्ही निघतोय घरच्या रस्त्याला, कारण खूप मजा केली, जेवण वगैरे झाला, मच्छी मस्त पैकी आम्ही मजा केली खूप. आणि आता सामान वगैरे गाडीमध्ये टाकलेलं आहे आणि निघायच्या टायमाला भाऊ आता आराम करता ठरलाय का बाबा आराम करतो बोलता. आता अरे काय निघायच्या टायमाला कुठे आराम करतोय, सावलीत करा आराम तिकडे. जर या साईडला सावली आहे मस्त पैकी आणि मस्त नेट आहे आणि खूप जबरदस्त इथेशी कॉटेज होता. आणि म्हणजे बोललाल तर सर्व गोष्टी चांगल्या होत्या. कसा तर इकडे बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा फिरलो तर प्रत्येक जण सांगत होते की जेवण आम्हीच देणार, तुम्ही जेवायला बनवायचा ना. आणि रूमच्या प्राइस मध्ये पण खूप डिफरन्स होता, पण इथला रूम पण खूप जबरदस्त होता. आणि जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर मी इथे ह्यांचा बॅनर तुम्हाला फोटो टाकतो आणि असा व्हिडिओमध्ये पण घेऊन दाखवतोच तुम्हाला, नंबर वगैरे कॉन्टॅक्ट वगैरे. तर इथे तुम्ही येऊ शकता कॉन्टॅक्ट करून, खूप छान आहे. आणि खालती 2 रूम आहेत, वरती 2 रूम आहेत. वरती एक AC आहे, बाकी 2 खालती नॉर्मल रूम आहेत. आणि बाजूला जो समोरचा एरिया दिसतो इकडचा, तिथे पूर्ण फॅमिली सेक्शन आहे आणि तिथे AC वगैरे आहेतच. आणि आपली गाडीमध्ये फुल लोडेड झालेली आहे आणि आता निघायची तयारी आहे. हे बघा याचा काम, निघायच्या टायमाला आराम करायचं ठरलं यांचा.
मजा म्हणजे खूप मजा केली आम्ही आणि अंडा बिना चावशी कुत्रा तरी काय थांब थांब बघ ना एक